दरम्यान वाल्मिक कराड दोषी नव्हता, मग फरार का होता असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय। तर तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले हा माझा विषय। जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला, जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन, मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा। आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे सीडीआर असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे सीडीआर मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे।